तर आम्ही ओतूर पोलीस स्टेशन इथं आहे. आम्हाला पोलिसांचा भरपूर प्रतिसाद आहे. पण जे आरोपी आहे ते फरार झालेले आहे आणि त्यामुळे आम्हाला त्यांना माझ्या सासऱ्यांना न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे. आरोपी कोण आहेत? आरोपी एक निलेश एकनाथ आंबले, अजून अश्विनी आंबले, संतोष शिवाजी उकिरडे. हे फरार आहेत का? हा, ते फरार आहे. ते संतोष शिवाजी उकिरडे यांनी माझ्या सासऱ्यांना निलेश यांच्या म्हणण्यानुसार धमकी दिली. त्यामुळे माझ्या सासऱ्यांना मानसिक संताप झाला आणि त्या कारणास्तव त्यांनी अशी घटना घडली. आता इथे येऊन काय झाले? आता इथं आल्यावर काय सांगितलं तुम्हाला? इथं साहेबांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद देत आहे. त्यांची ही नाही का गुन्हा नोंद करून ते प्रयत्न चालू आहे आरोपी शोधण्याचे. आरोपी भेटले का? आरोपी फरार आहे. त्यांना न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे ओतूर पोलीस स्टेशनकडून. आता तुम्ही एवढे सगळे लोक आलेत का? हां, बोला. या गोष्टीत हे जे कुटुंब आहे, आता ही माझी सख्खी चुलती आहे आणि हा माझा चुलत भाऊ, त्याचं नाव निलेश तानाजी आंबले. यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे आणि आम्हाला असं वाटतं की ते समोरचे जो आरोपी याला असं वाटलं की यांच्या मागं कोणीच नाही, पण त्यांच्या मागं अख्खा गाव आहे. स्वतः मी उभा आहे आणि माझी भाऊकी उभी आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारे घाबरायचं नाही आणि आपल्या मागं शासन जे आहे ते पण भक्कम आहे. त्यांचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. यामध्ये विषय असा झाला की यांच्यावरती सुरुवातीला 2-3 गुन्हे खोटे दाखल झाले, बलात्काराचा झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना 2 वर्ष जुन्नरला त्रास सहन करावा लागला. जा ये त्यांची एक तर आर्थिक परिस्थिती नाजूक असताना आणि त्याच्यात काही आजारी आहेत. पण आता ते त्यांच्या असा प्रसंग ओढावला. त्याला कारण की त्यांनी हे जे रस्त्याचं काम चालू होतं, म्हणजे आता आमच्याकडे रस्त्याचं काम चालू आहे, त्या कारणाच्या निमित्त मागचा जुना राग काढून त्याला पहिलं काठीने त्याच्या कानावर फटका टाकला आणि तो आमचा अण्णा खाली पडला. त्याच्यानंतर त्यांनी तानाजीने त्यांना काय पुढं झालं की दगड वगैरे मारला, लहान मारला, मोठा मारला. पण त्याचं इतकं टेन्शन झालं की त्यांना की त्यांनी तो संतोष शिवाजी उकिरडे याला आणून तुला फासाव देईन, आता इथून मागं तुला 2 खोट्या गुन्ह्यात गुंतवल्या, असं इथून पुढं अजून तुला खोटं करीन आणि पूर्ण खडी फोडायला पाठवीन, अशा खोट्या धमक्या दिल्या आणि हे फासाव घालीन की बाबा तुला अजून काहीतरी करीन, असं खोटं केल्यामुळं ते तानाजींना पूर्ण डिप्रेशन आला.